तर आज ना अगदी सोप्या पद्धतीने मस्त चमचमीत झणझणीत अशी ही घेवड्याची भाजी म्हणजेच वालपापडीची भाजी मी आज करून दाखवणार आहे। ही भाजी ना आमच्या घरची पद्धत दाखवते, म्हणजे नेहमी माझी आई अशा पद्धतीने करते। आता आईच्या हाताची चव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण कितीही काहीही केलं तरी आईच्या हाताची चव ही वेगळीच असते। तर आज मी तुम्हाला ना आमच्या घरची पद्धत दाखवते। अगदी सिंपल पद्धतीने ही वालपापडी घेवड्याची भाजी बनली जाते, खूप छान चवदार लागते। नक्की एकदा व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा। तर हे बघा, ह्या वालाच्या शेंगा ना मस्त स्वच्छ धुवून निवडून हे आईनेच निवडून दिल्यात, इकडे बघू शकता। मस्त अशी चवदार खमंग टेस्टी हिरव्यागार अशा ह्या वालाच्या शेंगा, हे दाणेसुद्धा ठेवले आहेत। हे सुद्धा खूप छान लागतं ना खायला, त्यामुळं ना हे दाणेसुद्धा याच्यामध्ये घ्यायचे। आता बारीक लहान जसे तुम्हाला आवडतील तशी याची कटिंग करून घ्यायची, म्हणजे अशी तोडून घ्यायची। आता आईने केलेलं आहे, थोड्याशा मोठ्या मोठ्या झाल्या त्याला जरा बारीक करते। तर चला बनवून घेऊया आपण याला झटकीपट भाजी। तर इकडे कांदा टमाटर बारीक चिरून घेतलं, काहीही झंझट नाही, अगदी सिंपल पद्धतीची भाजी आहे। आणि ह्या भाजीचं एकच साहित्य गरजेचं आहे, ते म्हणजे लसूण शेंगदाण्याचा कूट। हा लसूण शेंगदाण्याचा कूट मी एकदम करून ठेवलेला आहे, म्हणजे असे छोट्या छोट्या भाजीला ना 1-2 चमचे टाकले तरी भाजी खूप छान होते। लसूण शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे, तो आपल्याला 1-2 चमचे लागणार आहे। हे वालपापडे असे निवडून घ्यायच्या आणि तोडून घ्यायच्या। कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, याच्यामध्ये मी कांदा टमाटर परतून घेते। म्हणजे मी ना अगोदरपासूनच आईच्या म्हणजे रेसिपी असे बघत राहते, म्हणजे आई जेवण वगैरे बनवते घरामध्ये, त्यावेळेस आपलं लक्ष असतंच, त्यामुळं ना ही आईचीच पद्धत मी तुम्हाला दाखवते। खूप छान बनवती भाज्या, एकदम सिंपल साध्या सोप्या पद्धतीने, पण चवदार खूप असतात। तर तीच तुम्हाला सोपी पद्धत आज दाखवते, कुठलंही वाटण करायचं नाही, काही नाही, अगदी सिंपल पद्धतीने। तर कांदा टमाटर थोडं परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे। ही भाजी मसाला वाटून सुद्धा बनली जाते, तर आपल्याला तसं काही म्हणजे कुटाणा करायचं नाही, अगदी सोप्या पद्धतीने। आता हे कांदा टमाटर बघा थोडंसं परतून झालं की आपण काही मसाले याच्यामध्ये टाकायचे। सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही भाजी झटकीपट बनवू शकता। फक्त शेंगा निवडायचा, कुटाणा तेवढा सकाळी नाही ठेवायचा, रात्रीच निवडून वगैरे ठेवून द्यायचा आणि मग झटकीपट ही भाजी तयार होते। कांदा टमाटर परतून झालं की याच्यामध्ये आवडीनुसार आपले बेसिक मसाले टाकायचे, जसं लाल तिखट, धना पावडर, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ, हे सगळे मसाले जसे आपले रोजच्या वापरण्यातले आवडीनुसार टाका। तर मी हे सगळे मसाले टाकून घेते आणि चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं, भाजीला पुरेल असं, आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं। बघा किती छान असा हा मसाला याच्यामध्ये परतला चालला आहे। अगदी गॅस स्लो ठेवायचा, नाही तर मसाला करपला जाऊ शकतो। मी गॅस इथे स्लो केला आहे। बस आता हे थोडंसं तेल सुटलं मसाल्याला की आपण याच्यामध्ये लसूण शेंगदाण्याचा जो कूट केला ना तो टाकायचा। 3 चमचे मी इकडे लसूण शेंगदाण्याचा कूट टाकते। पूर्वी असंच व्हायचं सगळीकडे, म्हणजे गावाला जेव्हा आम्ही जायचो ना, असा डबा भरून असं लसूण शेंगदाण्याची चटणी करून ठेवायची आणि मग प्रत्येक भाजीमध्ये झटकेपट टाकून भाज्या तयार करायच्या। त्याने काय होतं, वेळ वाचतो, दुसरी गोष्ट भाजीसुद्धा लवकर होते, काही मसाला वाटायची गरज लागत नाही आणि चव लागते भाजीला, म्हणून मी हे करून ठेवते नेहमी। आता बघा लसूण शेंगदाण्याचा कूट टाकलाय तर कसं दाटसर झाले बघा ग्रेव्ही मस्त। आता ह्या शेंगा जे आपण निवडून घेतल्यात ना वालपापडी, ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तुम्ही हवं तर ह्या शेंगा थोड्याशा मिठाच्या पाण्यामध्ये ना शिजून घेऊ शकता, म्हणजे झटकेपट भाजी होते। जिकडं 5 मिनटं लागेल ना तिकडे 2-3 मिनटातच भाजी होऊन जाईल। तर पण मी कच्ची वापरते, कारण कच्च्या भाजीमध्ये जे जीवनसत्व असतं ना ते थोडंसं शिजवल्याने थोडंसं कमी होतं, त्यामुळे ना मी इकडे कच्च्याच भाज्या वापरते। पण तरी घाई जर असेल तर मात्र शिजून घ्या भाजी ह्या शेंगा। आता हे सगळं मिक्स केले बघा मसाल्यामध्ये, छान कोटिंग झाली, एकजीव झालेले आहेत। आता याच्यावर झाकण ठेवायचं, अजिबात पाणी टाकायचं नाही, लागलं तर फक्त असं ओंजळीमध्ये पाणी घेऊन थेंब थेंब टाकायचं, पण पाणी अजिबात टाकायचं नाही। बघा शेंगा कच्च्या असून सुद्धा मी पाण्याचा इकडे वापर केला नाही, म्हणजे शेंगाचा जो पौष्टिकपणा आहे ना, जे सत्व आहेत ना याचे, ते सगळे भाजीमध्ये उतरतील। आता बघा मिक्स करून घेतलंय, याच्यावर झाकण ठेवते, फक्त असं चिमूटभर पाणी टाकलेलं आहे, शिंपडलेलं आहे।
ही भाजी काय रस्सा भाजी बनवायची नाही आपल्याला. जर रस्सा भाजी करायची असेल तर मग पाणी टाका. आता झाकण ठेवते. गॅस अगदी स्लो ठेवायचा आणि ह्याला अशा वाफा द्यायच्या. 1-2 वाफ्यामध्येच ही भाजी तयार होते. तर पाहू शकता मसाल्याला तेल सुटत चाललेलं आहे आणि शेंगा आपल्या ह्या नरम सॉफ्ट वाफेवर होत चालल्या आहेत. हे बघा, मस्त चवदार खमंग टेस्टी अशा ह्या घेवड्याच्या शेंगा. आणि लसूण शेंगदाण्याची इतकी छान चव येते ना या भाजीमध्ये, अप्रतिम लागते. झाकण ठेवायचं, बस एवढीच प्रोसेस आहे या भाजीची. फक्त वाफेवर याला शिजून घ्यायचं आणि जास्त काही गाळ पण करू नका शेंगा. मी नेहमीच सांगते की कुठलीही भाजी असो, फळभाजी असो किंवा पालेभाजी असो, जास्त गाळ नाही करायच्या. हे बघा, झाले आहे नरम सॉफ्ट शेंग. आता मी इकडे गॅस बंद करते आणि परफेक्ट आपली ही भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेते आणि ही बघा आपली भाजी झालेली आहे तयार खाण्यासाठी. गरमागरम थंडीच्या वातावरणामध्ये अशी चवदार टेस्टी झणझणीत भाजी खायला भेटली तर मग आपल्याला तर बस जेवणाची मजाच येते. हे बघा मस्त झाले का नाही, किती सुंदर दिसते बघा आपली ही वालपापडी म्हणजे घेवड्याची भाजी. सिंपल सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे. हे बघा, शेंगा परफेक्ट अशा शिजल्या गेल्यात ना, जास्त गाळ केलेल्या आहेत ना, जास्त कच्च्या आहेत, एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत. अजिबात रस्सा वगैरे केला नाही, सुक्की भाजी केलेली आहे आणि छान झाली. गरमागरम प्लेटमध्ये आपण याला सर्व करूया. तर ही आपली घेवड्याची भाजी बघा, पाहता क्षणी किती छान दिसते, भूक लागते, खायचं मन होतंय. तर ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहे, त्यासोबत मी याचा आनंद घेणार आहे. आणि थंडी वातावरणामध्ये ना हे असं काहीतरी झणझणीत खायला भेटलं ना मग बरं वाटतं जरा. तर मस्त झालेल्या आहे शेंगा, खूप छान चव आहेत कारण आपण लसूण शेंगदाणा त्याच्यामध्ये कूट वापरलेला आहे. झटकीपट होणारी भाजी, काहीही तामझाम नाही, कुटाणा नाही, एकदम सोप्या पद्धतीने आमच्या घरची पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. सिंपल पद्धत आहे, नक्की करून बघा, खूप भाजी छान लागेल. आणि सेम प्रोसेसमध्ये तुम्ही छोट्या छोट्या भाज्या सगळ्या अशा करू शकता. टिफिनलासुद्धा तुम्ही ही कमी वेळामध्ये भाजी बनवू शकता. फक्त लसूण शेंगदाण्याचा कूट मात्र करून ठेवा, म्हणजे अशा छोट्या छोट्या भाज्या झटकीपट होतात. तर मस्त झाली चवदार अशी छानपैकी झणझणीत भाजी. आता मी घेणार आहे खाऊन. तुम्ही पण या सगळे खायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा छान छान मस्त मस्त सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्रायबर करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा रेसिपीसोबत. स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.